नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। बघा, आज आपण जो विषयावर चर्चा करणार आहोत तो थोडासा महाराष्ट्राचा ज्वलंत असा प्रश्न असतो। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर येणारे पेशवे यांच्या बाबतीत काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। मित्रांनो, पहिली गोष्ट काही गोष्टी समजून घ्या मित्रांनो। या उदाहरणामध्ये जसे की तुम्हाला माहित असेल मित्रांनो, बघा मी हे एक छोटंसं उदाहरण सांगतो। एक बहामनी साम्राज्य होऊन गेलं। आपण सुरुवात करणार आहोत आज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर पेशव्यांच्या बाबतीत आज स्पर्धा परीक्षेच्या अँगलने शिकायला। बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक राजा होऊन गेला, म्हणजे आला होता दिल्लीहून एक महाराष्ट्रात राजा आला। इतिहासामध्ये त्याला मॅड सुलतान म्हणतात। वेडा सुलतान नावाचा एक राजा होऊन गेलाय, मोहम्मद तुगलक। काय नाव आहे त्याचं? मोहम्मद तुगलक। हा मोहम्मद तुगलकला इतिहासामध्ये वेडा सुलतान म्हणतात। आता याच्या मागे खूप मोठी कथा आहे। याला वेडा सुलतान का म्हणतात? कारण की याने काय केलं, याच्या आधी मोहम्मद तुगलकच्या आधी भारतामध्ये सोन्याची नाणी असायची। मोहम्मद तुगलकच्या आधी भारतात काय असायची मित्रांनो? सोन्याची नाणी असायची। मध्ययुगीन इतिहासामध्ये आपण याच्याबद्दल शिकणार आहोत। याने काय केलं, सोन्याची नाणी बंद केली आणि तांब्याची नाणी चालू केली। आणि याने काय केलं, मोहम्मद तुगलकने भारताची राजधानी ट्रान्सफर केली दिल्लीहून आपल्या देवगिरीला, यानी आजच्या दौलताबादला, औरंगाबाद जवळ देवगिरीला याने राजधानी काय केली होती, ट्रान्सफर केली मोहम्मद तुगलकने। आणि ट्रान्सफरचा प्रयोग, कारण की देवगिरीचा जो किल्ला होता मित्रांनो, अजिंक्य किल्ला होता देवगिरीचा, बरोबर आहे। आपण शिकलोय की मोहम्मद तुगलकच्या आधी 2 वेळा देवगिरीवर आक्रमण होऊन गेलेलं होतं। एक म्हणजे अलाउद्दीन खिलजीने केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या सरदाराने दुसऱ्यांदा आक्रमण केले होते। अशी 2दा अलाउद्दीन खिलजी च्या सरदाराने अलाउद्दीन खिलजीने 2दा आक्रमण होऊन गेली। मात्र त्याच्यानंतर खिलजी घराणा गेल्यानंतर तुगलक घराणा आलं आणि तुगलक घराण्याचा राजा मोहम्मद तुगलकने भारताची राजधानी ही कोलकाता दिल्लीहून उचलली आणि कुठे आणली मित्रांनो, आपल्या देवगिरीला आणली। थोडीशी कथा समजून घ्या, पुढे आपण चालणार आहोत। आणि देवगिरी आणल्यानंतर त्याच वेळेस म्हणजे ज्यावेळेस मोहम्मद तुगलक हा दिल्लीमध्ये होता, तर एक गुलाम दिल्लीच्या एका ब्राह्मणाकडे घरात कूक होता। आज घरामध्ये स्वयंपाक करायचा। घरामध्ये काय करायचा मित्रांनो, स्वयंपाक करायचा। त्या ब्राह्मणाने त्या स्वयंपाक करणाऱ्या कुकचा हात बघितला आणि सांगितलं, तू एक दिवशी मोठा राजा होशील म्हणे। कदाचित त्या ब्राह्मणाने त्याची भविष्यवाणी खरी असेल, त्याला भविष्यात वाटलंही नव्हतं। पुढे काय झालं, त्या व्यक्तीने, त्या कुकने त्या ब्राह्मणाकडचा जो घरात स्वयंपाक करायचा जॉब सोडला आणि मोहम्मद तुगलककडे ॲज अ सरदार, ॲज अ कुक म्हणून जॉब करायला सुरुवात केली। आणि कुक जॉब करत असताना स्वादिष्ट जेवण बनवू लागला आणि मोहम्मद तुगलकचा विश्वास पात्र बनला। मोहम्मद तुगलकचा काय बनला, विश्वास पात्र बनला। मोहम्मद तुगलकचा विश्वास पात्र बनल्यानंतर ज्यावेळेस मोहम्मद तुगलकने दिल्लीहून भारताची राजधानी देवगिरी आणली, त्याच्याबरोबर आपला कुक पण स्वतः स्वयंपाक करणारा व्यक्ती सुद्धा बरोबर घेऊन आला आणि देवगिरीत त्या माणसाचं आगमन झालं। मात्र आज पण भारताची राजधानी दिल्लीपेक्षा दिल्लीहून ट्रान्सफर करणं अवघड जातं। इंग्रजांनी पण तो प्रयोग करून बघितला, इंग्रजांना पण आपली मिस्टेक कळाली। त्याच्यामुळे जसंही भारताची राजधानी जर दक्षिण भारतात आणली तुम्ही, तर उत्तर भारत हा अनसिक्युअर आहे। भारताचा सर्वात अनसिक्युअर एरिया कोणता मानला जाईल, तर उत्तर भारत मानला जाईल। त्याच्यामुळे आज एवढ्या मॉडर्न जगामध्ये सुद्धा आपण आपली राजधानी दिल्लीहून भारतात, खाली दक्षिण भारतात या कुठेही ट्रान्सफर करत नाही। जसं तुम्ही विचार करणार, सर काय हरकत आहे, दिल्लीला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, लाखो लोकांचा जीवाचा धोका आहे, तर दिल्लीची राजधानी जर भारताची राजधानी दिल्लीहून जर दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर केली तर त्याच्यात वाईट काय? पण नाही होऊ शकत मित्रांनो, कारण की भारताचा सर्वात अनसिक्युअर एरिया हा उत्तर भारत आहे आणि उत्तर भारतला सिक्युअर करण्यासाठी सत्ता कंट्रोल उत्तर भारतात गरजेचा असतो, बरोबर आहे। त्याच्या मागचे एक जॉग्राफिकल, पॉलिटिकल खूप रिझन आहेत, ते आपण नंतरून करूया। आणि जसे देवगिरी भारताची राजधानी आली, तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू झाल्या। म्हणून त्याने काय केलं, मोहम्मद तुगलकने काही दिवसानंतरच पुन्हा तो दिल्लीत वापस चालला गेला। पुन्हा दिल्लीत काय गेला, वापस चालला गेला। पण हा देवगिरीचा जो अजिंक्य किल्ला होता, तो किल्ला कोणाकडे ठेवून जाणार? म्हणून देवगिरीचा किल्ला तो आपल्या जो आचारी होता किंवा जो स्वयंपाक करायचा जो कुक होता त्याच्याकडे ठेवून गेला। त्याला सांगितलं त्या कुकला की तू या किल्ल्यावर राहा, मी दिल्लीत जातो। आणि तो कुक त्या किल्ल्यावर राहिला आणि मोहम्मद तुगलकने जसंही दिल्लीकडे निघाला, याने इकडे स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि त्या ब्राह्मणाची, ज्याने दिल्लीत असणाऱ्या ब्राह्मणाची भविष्यवाणी खरी ठरली, तो कुक म्हणजेच मित्रांनो हसन गंगू बहामनी। कोण मित्रांनो? हसन गंगू बहामनी। आणि यानेच महाराष्ट्रात बहामनी साम्राज्याची स्थापना केली। आणि तो हसन गंगू बहामनी हे नाव जरी आपल्याला ऐकायला विचित्र वाटत असलं मित्रांनो, तरी तो त्या ब्राह्मणाचं नाव, गंगू या ब्राह्मणाचं नाव आपल्या नावापुढे लावू लागला। गंगू या ब्राह्मणाचं नाव आपल्या नावापुढे काय करू लागला मित्रांनो, लावू लागला। त्याच्यामुळे बहामनी साम्राज्य, गंगू हसन बहामनी हे नाव पडलं।
पुढे काय झालं मित्रांनो, गंगू हसन बहामनीच्या मृत्यूनंतर या बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले. आता तुम्ही बहामनी साम्राज्याचं म्हणाल तर 1347 ते 1526 हा जनरली बहामनी साम्राज्याचा कालावधी आहे. बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले. बहामनी साम्राज्याचे किती तुकडे झाले मित्रांनो, 5 तुकडे झाले. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा या 5 राजांनी राज्य करायला काय केली, सुरुवात केली. आता बघा, जसं की आदिलशाही, विजापूरचं राज्य आदिलशाहीकडे होतं, निजामशाही अहमदनगरची निजामशाही होती मित्रांनो, बिदारची इमादशाही होती, बरारची इमादशाही होती, गोवळकोंड्याची कुतुबशाही होती आणि बिदरची बिदरशाही होती. मित्रांनो, ही 5 जी घराणे निर्माण झाली, ही प्राचीन घराणे ही बहामनी साम्राज्याचे तुकडे होऊन निर्माण झाली. आणि यांना टक्कर देण्यासाठी दक्षिण भारतामध्ये कृष्णदेवराय होता. यांना टक्कर देण्यासाठी दक्षिण भारतामध्ये कोण होता, कृष्णदेवराय होता, किंवा कृष्णदेवराय नाव ऐकलं असेल तुम्ही, कृष्णदेवराय होता. शेवटी या 5 एकत्र येऊन कृष्णदेवराय यांना संपवलं. ठीक आहे, ते हिंदू साम्राज्य होतं, या हिंदू राज्य होतं. आणि ही मुस्लिम राज्य होती. महाराष्ट्रामध्ये काय होती, ही मुस्लिम राज्य होती. या 5 मुस्लिम राज्यांपैकी अहमदनगरच्या इदामशाहीकडे आपले शहाजीराजे हे जॉबला होते, सरदार होते. सरदार कोण होते, शहाजीराजे काय होते मित्रांनो, सरदार होते अहमदनगरच्या निजामशाहीकडे. आणि औरंगजेबने या 5 संपवलं. औरंगजेबने कोणाला संपवलं, 5 संपवलं. पहिल्यांदा अहमदनगर निजामांना संपवलं. 2 निजाम आहेत मित्रांनो. दक्षिण भारतात गेलेली निजाम वेगळी, जी औरंगजेबच्या मृत्यूनंतर दक्षिण भारतात गेली, तिकडे सेटल झाली, ती निजाम वेगळी. आणि अहमदनगरची निजामशाही जी मध्ययुगीन इतिहासामध्ये आहे ती वेगळी. तर अहमदनगरची निजामशाही ना औरंगजेबने संपवलं आणि शहाजीराजे यांचा जॉब गेला. आणि शहाजीराजांना जायचं होतं बिदरशाहीला, बिदरला. शहाजीराजांना कुठे जायचं होतं, बिदर येथे जायचं होतं. मात्र शहाजीराजे बिदरला जात असताना त्यांच्या पत्नी, धर्मपत्नी राजमाता जिजामाता यांना त्यांनी पुण्यात ठेवलं, किंवा पुण्यात राहण्यास काय केली, सुरुवात केली. आणि इथून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा इतिहासाला काय झाले मित्रांनो, सुरुवात झाली. आपण जो इतिहास शिकतो तो इथून खऱ्या अर्थाने काय झाली मित्रांनो, सुरुवात झाली. ठीक आहे, आता बघा काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज यांची मातोश्री राजमाता जिजामाता आणि शहाजीराजे, बरोबर आहे, ही 2 पती पत्नी. या दोघांना 2 मुलं मित्रांनो. या दोघांना किती मुलं, 2 मुलं. राजमाता जिजामाता, ठीक आहे, आणि शहाजीराजे, या दोघांना 2 मुलं. मोठ्या मुलाचं नाव होतं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज. मोठ्या मुलांचं नाव काय होतं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि लहान्या मुलाचं नाव होतं छत्रपती राजाराम महाराज. तर छत्रपती राजाराम महाराज हे शहाजीराजांबरोबर दक्षिणेस गेले. शहाजीराजांबरोबर कुठे गेले मित्रांनो, दक्षिणेस गेले. आणि दक्षिणेस गेल्यानंतर शहाजीराजांनी तिकडं दुसरं लग्न केलं होतं. आणि त्याच्यापासून एक मुलगा झाला होता व्यंकोजी राजे. कोणता राजे, व्यंकोजी राजे. हे त्यांना शहाजीराजांचा एक दुसऱ्या पत्नीचा मुलगा. ठीक आहे, आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ कोण, व्यंकोजी राजे. त्यांनी तंजावरवर राज्य केलं मित्रांनो. कशावर राज्य केलेलं आहे, तंजावर. तामिळनाडूमध्ये आहे मित्रांनो तंजावर. आज पण तंजावरची फेमस लायब्ररी आपल्याला माहित असेल. आत्ताच काही दिवसापूर्वी, माझ्या माहितीनुसार 3 ते 4 महिन्यापूर्वी बीबीसीने एक रिपोर्ट बनवलाय मित्रांनो. ब्रिटिश ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशनने, बीबीसीने एक तंजावरच्या लायब्ररीवरती एक डॉक्युमेंटरी बनवली आहे मित्रांनो. आज पण आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे आज तंजावरचे राज्य सांभाळतात ते आज पण शुद्ध मराठी बोलतात. त्यांचा रोटी व्यवहार, बेटी व्यवहार हा महाराष्ट्राशी आहे. त्यांना त्यांची मुलगी आज पण महाराष्ट्रात येतात, सून सुद्धा महाराष्ट्राची करतात. तामिळनाडूत राहून सुद्धा त्यांनी आपलं महाराष्ट्राबरोबरचे नाळ, महाराष्ट्राबरोबरचं नातं या तंजावर घराण्याने आज पण जोडून ठेवलंय कायम. आणि तुम्ही तो बीबीसीचा रिपोर्ट बघाल तर तुम्हाला स्पष्ट दिसेल मित्रांनो, ते तामिळनाडूमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, किंवा जे आपण शहाजीराजांचे जे वंशज मानूया, ते शुद्ध मराठी आणि चांगली मराठी बोलतात आपल्यापेक्षा इव्हन. ठीक आहे, तर मग काय झालं की राजाराम महाराजांना शहाजीराजे घेऊन गेले. आणि राजाराम महाराजांचा वयाच्या 16व्या वर्षी मृत्यू झाला. यांना मूळबाळ झालं नाही. आपण इथं राजाराम महाराजांची कथा समाप्त करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत येऊया. 19 फेब्रुवारी 1630 यांच्या बाबतीत आता हा पण एक वाद आहे, त्या मुद्द्यात आपल्याला पडायचं नाही. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आता शिवाजी महाराजांना पण 2 मुलं, जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकायचे, त्या बाबतीत विचार करतोय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं. मोठ्या मुलाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. मोठ्या मुलांचं नाव काय, छत्रपती संभाजी महाराज. 1657 मध्ये संभाजी महाराज यांचा जन्म झाला. 1657 समजणं अतिशय लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. 1857 ते 200 वर्ष आधी
1657 मध्ये संभाजी महाराजांचा जन्म झाला मित्रांनो आणि 1657लाच औरंगजेबने राजा म्हणून पण डिक्लेअर झाला होता. तुम्ही प्राचीन इतिहास किंवा मुघलांच्या बाबतीत जेव्हा शिकाल, ज्यावेळेस संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस दिल्लीचा राजा, दिल्लीचा बादशाह कोण झाला होता? औरंगजेब पण झाला होता. ठीक आहे मित्रांनो. आणि दुसरा मुलगा छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज. आता छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज असे छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं. मोठ्या मुलाचं नाव छत्रपती संभाजी महाराज, लहान्या मुलाचं नाव छत्रपती राजाराम महाराज. ठीक आहे. आता छत्रपती संभाजी महाराज जे होते त्यांची जी पत्नी होती त्या होत्या येसूबाई, महाराणी येसूबाई. कोण होत्या? येसूबाई. आणि राजाराम महाराजांना 2 पत्नी होत्या. राजाराम महाराजांना किती पत्नी होत्या? 2 पत्नी होत्या. एक होत्या ताराबाई मित्रांनो आणि एक होत्या सईबाई. एक होत्या ताराबाई आणि एक होत्या सईबाई. ठीक आहे. क्लिअर मित्रांनो? इथपर्यंत मॅटर क्लिअर. आता छत्रपती संभाजी महाराजांना आणि येसूबाईंना एक मुलगा झाला. या दोघांपासून छत्रपती संभाजी महाराजांपासून आणि येसूबाईपासून एक मुलगा झाला. त्यांचं नाव होतं छत्रपती शाहू महाराज. जे समाज सुधारक नाही, पहिले शाहू. छत्रपती शाहू महाराज पहिले शाहू, समाज सुधारक नाही. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, ताराबाई आणि राजाराम पासून एक मुलगा झाला छत्रपती राजाराम शिवाजी महाराज दुसरे, शिवाजी सेकंड. दुसरी गोष्ट म्हणजे राजाराम आणि सईबाई पासून पुन्हा एक मुलगा झाला संभाजी सेकंड. ठीक आहे, संभाजी सेकंड. इथपर्यंत मॅटर क्लिअर मित्रांनो. आता काय झालं, औरंगजेबने या तिघांना कैद केलं. औरंगजेबने या तिघांना कैद केलं. कोणाकोणाला कैद केलं? छत्रपती संभाजी महाराजांना, त्यांच्या पत्नी येसूबाईंना आणि मुलगा शाहू, या तिघांना 1689 मध्ये कैद केलं. 1689 ची गोष्ट करतोय मित्रांनो मी. केव्हाची गोष्ट करतोय? 1689 मध्ये तिघांना काय केलं? कैद केलं. आणि तिघांना कैद केल्यानंतर 1691 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा हत्या केली औरंगजेबने. 1600 किती मित्रांनो? 91. 2 वर्षात 91 ला संभाजी महाराजांची औरंगजेबने काय केली? हत्या केली. पण येसूबाई आणि शाहू या दोघांना औरंगजेबने मारलं नाही. त्याच्या मागचं कारण कदाचित असं असू शकतं की औरंगजेबला पुढं एक मोठी चाल खेळायची असेल. जेव्हा कधीही मराठ्यांबरोबर वाटाघाटीची वेळ येईल त्यावेळेस राजमाता येसूबाई आणि राजकुमार शाहू या दोघांचा मदत होईल असा औरंगजेबचा पत्ता. येतं लक्षात. आणि जसंही संभाजी महाराजांचा खून केला किंवा संभाजी महाराज, येसूबाई आणि शाहू तिघांना जसंही 1689 मध्ये अटक झाली होती, मराठ्यांची गादी सांभाळली छत्रपती राजाराम महाराजांनी. कोणी सांभाळली? राजाराम महाराजांनी. आणि राजाराम महाराजांनी सांभाळल्यानंतर 1691 पासून तर 1700 पर्यंत म्हणजे 9 वर्ष मराठ्यांची गादी छत्रपती राजाराम महाराजांनी सांभाळली. जेवढं औरंगजेबला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज संपल्यानंतर आता महाराष्ट्र आपल्या ताब्यात येईल, पण छत्रपती संभाजी महाराजांनी लावून धरलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आता औरंगजेबला वाटत होतं की महाराष्ट्र आपल्या ताब्यात येईल, मग पुन्हा मराठ्यांची कमांड कोणी सांभाळली मित्रांनो? छत्रपती राजाराम महाराजांनी सांभाळली. आणि राजाराम महाराजांचा 1700 मध्ये नॅचरल मृत्यू झाला, नैसर्गिक मृत्यू झाला छत्रपती राजाराम महाराजांचा. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आपलं 4 वर्षाचं पोरग पाठीशी बांधून पुढचे 7 वर्ष राणा खोनात औरंगजेबशी लढा दिला. त्या म्हणजेच महाराणी ताराबाई. कोणी मित्रांनो? महाराणी ताराबाई यांनी लढा दिला. आपल्याला एक चित्र दिसतं मित्रांनो. आपण जेव्हा 1857 चा उठाव म्हणतो किंवा झाशीची राणी हा शब्द वापरतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एक चित्र दिसतं मित्रांनो. एक स्त्री, हातामध्ये तलवार, 4 वर्षाचा मुलगा पाठीशी बांधलेला आणि घोड्यावर स्वार असणारी एक स्त्री आपल्याला दिसते. 1857 च्या उठावाचं चित्र आहे झाशीच्या राणीचं. पण त्या 1857 च्या उठावाच्या आधी एक्झॅक्टली 150 वर्ष आधी म्हणजे 1700 पासून म्हणजे पतीच्या मृत्यूपासून, राजारामांच्या मृत्यूपासून तर 1707 पर्यंत पुढचे 7 वर्ष आपलं पोरग म्हणजेच शिवाजी दुसरा याला पाठीशी बांधून औरंगजेबशी पुढचे 7 वर्ष राणा खोनात दऱ्यादुऱ्यांमध्ये महाराणी ताराबाई लढत होत्या. महाराणी ताराबाई काय होत्या मित्रांनो? लढत होत्या. आणि 1707 मध्ये औरंगजेबचा काय झाला? मृत्यू झाला. 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला. आणि हे वादळ जे महाराष्ट्रात आलं ते शांत झालं 1707 मध्ये. पण नियतीला वेगळं मान्य होतं मित्रांनो. इथून खऱ्या अर्थाने आता मराठ्यांमध्ये फूट पडायला काय होणार आहे? सुरुवात होणार आहे. इथून खऱ्या अर्थाने मराठ्यांमध्ये काय फूट पडायला काय होणार आहे? सुरुवात होणार आहे. आता त्याच्यानंतर काय झालं? औरंगजेबचा मृत्यू झाला 1707 मध्ये अहमदनगर येथे. पोरांमध्ये पुन्हा वाद पेटला. पोरांमध्ये औरंगजेबचे 4 पोरांमध्ये पुन्हा वाद पटला की राजा कोण होईल. आणि मोठ्या मुलाचा याच्यात विजय झाला. मोठ्या मुलाने बहादूर शाहने आपल्या 3 भावांना मारून स्वतः राजा झाला 1708 मध्ये. 1707 मध्येच बहादूर शाह. कोण मित्रांनो?
बहादूरशाह हा राजा झाला. आता बहादूरशाह जसाही राजा झाला, बहादूरशाह जेव्हा राजा झाला मित्रांनो, त्याचं वय 64-65 वर्ष होता, म्हातारा माणूस होता. आणि बहादूरशाहला हे समजून चुकलं होतं, हे समजलेलं होतं की मराठ्यांना हरवणं एवढंही शक्य नाही, कारण की आपल्या बापाची पूर्ण अर्ध आयुष्य महाराष्ट्रात मराठ्यांना संपवण्यात गेलं तरी मराठे संपले नाही असं म्हणतात. जर औरंगजेब आयुष्यातली सर्वात मोठी मिस्टेक केली, महाराष्ट्रात आला, उत्तरेस गेला असता तर त्याने अटकेबार झेंडे लावले असते, म्हणजे इराक, इराण, सौदी पर्यंत मुघल साम्राज्याचा विस्तार झाला असता, पण तो महाराष्ट्रात आला आणि गनिमी काव्यामध्ये फसला औरंगजेब. बरोबर आहे. ही गोष्ट त्याच्या पोराला बहादूरशाहला करायची नव्हती, कारण की बहादूरशाहला माहित होतं छत्रपती संभाजी महाराजांना आपला बाप हरू शकला नाही, त्याच्यानंतर संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना हरू शकला नाही, संभाजी महाराजांना हरू शकला नाही, राजाराम महाराजांना हरू शकला नाही. एवढंच काय तर महाराणी ताराबाई या महिलेला सुद्धा आपला बाप हरू शकला नाही. मराठ्यांना हरवणं इतकं सोपं नाही, तर म्हणून त्याने काय केलं, एक पत्ता फेकला मित्रांनो. एक पत्ता काय फेकला, शाहूला सोडून दिलं. 1708 मध्ये शाहूला, छत्रपती शाहू महाराजांना काय केलं, सोडून दिलं. हे पहिले शाहू, समाज सुधारक नाही, ठीक आहे. तर शाहू महाराजांना सोडून दिलं आणि असं वाटलं त्याला की आता मराठ्यांमध्ये फूट पडेल. मराठ्यांमध्ये काय पडेल, फूट पडेल. शाहू महाराष्ट्रात आले. शाहू महाराष्ट्रात आल्यानंतर बघा एक गोष्ट समजून घ्या. शाहू महाराष्ट्रात आल्यानंतर शाहू म्हणायचे की मीच खरा राजकुमार, मराठ्यांचा गादीचा वारसदार मी, माझ्या बापाने बलिदान दिलंय, माझी आई अजूनही मुघलांच्या ताब्यात आहे, तर मराठ्यांचा गादीचा वारसदार मी स्वतः मागच्या 16-17 वर्षापासून मुघलांच्या ताब्यात होतो, म्हणजे 1689 पासून तर 1707 पर्यंत, म्हणजेच 18 वर्ष मी मुघलांच्या ताब्यात होतो, म्हणून मराठ्यांचा गादीचा वारसदार मी, असं कोणाचं म्हणणं होतं, शाहूंचं म्हणणं होतं. मात्र ताराबाई काय म्हणत होत्या, नाही, मराठ्यांचा गादीचा वारसदार माझा मुलगा, मराठ्यांच्या गादीचा वारसदार माझा मुलगा. माझ्या पतीने 1700 पासून 1691 पासून ते 1700 पर्यंत औरंगजेबशी लढा दिला. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर 1700 पासून ते 1707 पर्यंत पाठीशी पोरगा बांधून औरंगजेबशी लढले. तर माझा मुलगा दुसरा शिवाजी हाच मराठ्यांचा गादीचा खरा वारसदार. दोघांमध्ये युद्ध पेटलं. कोणाकोणामध्ये, पुतण्या आणि काकू चुलती याच्यामध्ये काय पेटलं मित्रांनो, युद्ध पेटलं. कोणाकोणामध्ये, छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये युद्ध पेटलं. 1708 मध्ये या दोघांमध्ये युद्ध झालं मित्रांनो, त्याला खेडची लढाई म्हणतात. 1708 या दोघांमध्ये युद्ध झालं मित्रांनो, त्याला खेडची लढाई म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो, खेडची लढाई म्हणतात. आणि ही लढाई, खेडची लढाई करत असताना महाराणी ताराबाई यांचा पराभव झाला खेडच्या लढाईमध्ये. महाराणी ताराबाई यांचा पराभव झाला मित्रांनो खेडच्या लढाईमध्ये. आणि खेडच्या लढाईमध्ये ताराबाईंचा पराभव झाल्यानंतर ताराबाई गेल्या कोल्हापूरला. ताराबाई कुठे गेल्या मित्रांनो, कोल्हापूरला गेल्या आणि त्यांच्या मुलाचा राज्याभिषेक केला. कोल्हापूरला मुलाचा राज्याभिषेक केला. कोणाचा, दुसऱ्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. आणि छत्रपती शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक केला साताऱ्याला. अशा पद्धतीने मराठ्यांच्या 2 गाद्या 1708 मध्ये झाल्या. अशा पद्धतीने मराठ्यांच्या 2 गाद्या मित्रांनो 1708 मध्ये तयार झाल्या. एक कोल्हापूर गादी आणि एक सातारा गादी. आज पण 2 गाद्या आहेत मराठ्यांच्या, एक कोल्हापूर गादी आणि एक सातारा गादी. बरोबर आहे. पुढे काय झालं मित्रांनो, बघा शाहू महाराजांकडे एक सरदार होता, बाळाजी विश्वनाथ. काय नाव होतं, शाहू महाराजांकडे एक सरदार होता मित्रांनो, बाळाजी विश्वनाथ. नाव ऐकलं असेल तुम्ही, पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ. शाहू महाराजांकडे एक सरदार होता बाळाजी विश्वनाथ. आणि ताराबाईंचा सरदार होता मित्रांनो धनाजी जाधव. ताराबाईंचा सरदार कोण होते, धनाजी जाधव. ठीक आहे, धनाजी जाधव मातब्बर सरदार. शिवाजी महाराजांनंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर मुघल ज्या कोणाला घाबरत असतील तर ते महत्वाचं नाव होतं धनाजी जाधव मित्रांनो. मातब्बर मराठा सरदार होते आणि ताराबाई यांचे सेनापती होते. ठीक आहे. आणि बाळाजी विश्वनाथ सुरुवातीला धनाजी जाधव कडेच कारकून म्हणून काम करायचे. बाळाजी विश्वनाथ हे सुरुवातीला धनाजी जाधव यांच्याकडेच कारकून म्हणून काय करायचे मित्रांनो, काम करायचे. बाळाजी विश्वनाथने धनाजी जाधवांना आपली बाजू पटवून दिली. शाहूंची बाजू योग्य आहे असं धनाजी जाधवांना पटवून दिली. कोणी, बाळाजी विश्वनाथ यांनी पटवून दिली. आणि सांगितलं, महाराज आपण चुकीच्या पार्टीत आहात, तुम्ही चुकीच्या पार्टीत आहात. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठा मुलगा हाच गादीचा वारस असतो, तर शाहू यांचं म्हणणं योग्य आहे, सो तुम्ही ताराबाईंची बाजू न घेता शाहूंची बाजू घ्या, असं धनाजी जाधवांना बाळाजी विश्वनाथने आपल्या बुद्धीच्या जोरावर पटवून दिलं. आणि मित्रांनो धनाजी जाधवांनी ऐकलं आणि शाहू यांचे सेनापती झाले धनाजी जाधव. शाहू यांचे काय झाले, सेनापती झाले मित्रांनो धनाजी जाधव. आता जसे धनाजी जाधव सेनापती झाले, मात्र धनाजी जाधव यांचा मुलगा होता रायभान.
धनाजी जाधव यांचा मुलगा कोण होता? रायबान. आणि रायबानचा पूर्ण लहानाचा मोठा हा महाराणी ताराबाई यांच्या बरोबर झाला. रायबान महाराणी ताराबाई यांना माते समान मानायचा, इव्हन मातेपेक्षाही जास्त दर्जा द्यायचा. ठीक आहे. सो त्याच्यामुळं रायबानच्या मनामध्ये ताराबाई यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. यांच्याबद्दल काय होता मित्रांनो? सॉफ्ट कॉर्नर होता. आणि धनाजी जाधव यांचा मृत्यू 1711 मध्ये झाला. धनाजी जाधव यांचा मृत्यू केव्हा झाला? धनाजी जाधवांचा मृत्यू 1711 मध्ये झाला. जसं काय धनाजी जाधवांचा मृत्यू 1711 मध्ये झाला मित्रांनो, तर धनाजी जाधवांचा जो मुलगा होता रायबान, धनाजी जाधवांचा मुलगा कोण? रायबान. रायबानला खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी सेनापती घोषित केलं. रायबानला काय घोषित केलं? सेनापती घोषित केलं. आणि रायबानला सेनापती घोषित केल्यानंतर मात्र शाहू महाराजांना हे माहिती होतं की रायबान हा आतून समर्थक आहे. कोणाचा? महाराणी ताराबाईंचा. हा केव्हाही आपल्या विरोधात जाऊ शकतो. रायबान हा केव्हाही आपल्या विरोधात जाऊ शकतो, कारण की रायबान यांना महाराणी ताराबाई या मातृतुल्य होत्या, माते समान होत्या. म्हणून रायबानवर कंट्रोल ठेवण्यासाठी, सेनापतीवर कंट्रोल ठेवण्यासाठी बाळाजी विश्वनाथकडे पेशवा हे पद दिलं 1713 मध्ये. बाळाजी विश्वनाथकडे काय दिलं? 1713 मध्ये पेशवा पद दिलं. अशा पद्धतीने पेशवा पदाची काय झाली मित्रांनो? निर्मिती झाली. आणि पुढे तुम्हाला माहित असेल की ही जी सातारा गादी आहे, शाहू महाराजांचे वंशज झाले. पुढे प्रतापसिंह भोसले, बरोबर आहे. तर दत्तक नुसार गेलेलं पहिलं राज्य जे आहे ते मित्रांनो सातारा. म्हणजेच या गादीचे वंशज शिल्लक राहिले नाहीत. आज जे मूळ शिवाजी महाराजांचं रक्त अस्तित्वात नाही. आज मूळ शिवाजी महाराजांचं रक्त अस्तित्वात नाही, कारण की सातारा गादीचे आज जे वंशज आहेत ते दत्तक पुत्र आहेत. काय आहेत मित्रांनो? दत्तक पुत्र आहेत. पुढे जाऊन काय झालं? पुढे अजून एक किस्सा झाला मित्रांनो. पुढे अजून एक किस्सा झाला. सईबाई यांनी काय केलं? सईबाई यांनी काय केलं? ताराबाईला आणि दुसऱ्या शिवाजी या दोघांना जेलमध्ये टाकलं आणि त्यांच्या मुलाचा राज्याभिषेक केला दुसऱ्या संभाजींचा. कोणाचा राज्याभिषेक केला? दुसऱ्या संभाजी यांचा राज्याभिषेक केला. आणि आज जी मराठा कोल्हापूरची गादी समजली जाते, कोल्हापूरची गादी समजली जाते, ते सईबाई आणि दुसरा संभाजी यांचे वंशज चालवतात. म्हणजे आज यांचे पण वंशज चालवत नाही, कारण की तुम्ही कोल्हापूर गादी बघाल तर आज आपण जे कोल्हापूर गादी म्हणतो शाहू महाराजांची, हे शाहू महाराज वेगळे, हे पहिले शाहू महाराज 19-20व्या शतकातले शाहू महाराज आपण जे बघतो ते पण दत्तक पुत्र होते. ते पण काय होते? दत्तक पुत्र होते. म्हणजे सातारा गादीवर पण वंशजच आहेत. वंशज आहेत म्हणजे दत्तक पुत्रांचे मुलांचे मुलं आहेत. आणि कोल्हापूर गादीवर पण दत्तक पुत्रच्या मुलांचे मुलं आहेत. आज समजते मला काय म्हणायचे? तर मग या पद्धतीने सईबाईंनी आणि दुसऱ्या संभाजी महाराजांनी आपला मराठ्यांची ही गादी, कोल्हापूर गादी सांभाळली. आणि शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना काय बनवलं? पेशवा बनवलं. पेशवा बनवण्यामागचा उद्देश कळाला. रायबानवर काय ठेवायचं होतं मित्रांनो? कंट्रोल ठेवायचा होता. रायबानवर काय ठेवायचा होता? कंट्रोल ठेवायचा होता. आता आपण खऱ्या अर्थाने पेशवा या पदाकडे जाऊया. सो पहिला पेशवा झाला मित्रांनो बाळाजी विश्वनाथ. हे नंतरून करूया. पहिला पेशवा कोण झाला मित्रांनो? बाळाजी विश्वनाथ. ही डायग्राम महत्वाची आहे मित्रांनो आपल्यासाठी. ही डायग्राम महत्वाची आहे. पहिला पेशवा आहे मित्रांनो बाळाजी विश्वनाथ. अतिशय हुशार माणूस. 1713 ते 1720 हा त्यांचा जनरली कार्यकाळ ऍज अ पेशवा म्हणून. आणि 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. 1720च्या बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूच्या आधी त्यांनी सईबाईंची सुटका केली होती दिल्लीहून. 1719 मध्ये तो पण एक मोठा इतिहास आहे सय्यद बंधूंच्या बाबतीत. आपण तो नंतरून विचार करूया. आता बाळाजी विश्वनाथ यांना दोन मुलं. पहिला मुलगा आहे मित्रांनो बाजीराव. हाच मस्तानीचा बाजीराव. मस्तानीचा बाजीराव. आणि दुसरा मुलगा आहे मित्रांनो चिमाजी आप्पा. दुसरा मुलगा कोण? चिमाजी आप्पा. आता बाजीरावांना नंतरून राजा झाला बाजीराव. 1700 सर्वात शूर पेशवा कोणी होऊन गेला असेल तर बाजीराव, बरोबर आहे. 1720 ते 1740 हा कोणाचा कालावधी आहे मित्रांनो? बाजीराव यांचा कालावधी आहे. बाजीराव जसं युद्धासाठी फेमस आहे तसेच त्यांच्या प्रसिद्ध प्रेमकथांसाठी पण प्रसिद्ध आहेत. एक तुम्हाला माहित असेल, एका बाजूला मस्तानी आणि दुसऱ्या बाजूला काशीबाई. ज्यांच्यावर जो बाजीराव मस्तानी जो पिक्चर आलाय, मस्तानी जो चित्रपट आलाय, तो ह्याच बाजीराव यांच्यावरनं आलेला आहे. 1720 ते 1740 हा बाजीराव यांचा कालावधी. आता मस्तानीचा पोरगा शमशेर बहादूर. मस्तानीचा पोरगा कोण? शमशेर बहादूर. आणि काशीबाईंना दोन मुलं. काशीबाईंना किती मुलं? दोन. एक बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे आणि दुसरे रघुनाथराव. दुसरे कोण? रघुनाथराव. असे दोन मुलं. आता बाजीरावांच्या मृत्यूनंतर 20 वर्ष बाजीराव पेशवा पदावर राहिले. किती वर्ष राहिले? 20 वर्ष पेशवा पदावर राहिले. त्याच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा पेशवा झाला. त्यांचा मोठा मुलगा पेशवा झाला बाळाजी विश्वनाथ, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब. 1740 ते 1761 हा त्यांचा जनरली कालावधी मित्रांनो. 21 वर्ष.
पुढचे 21 वर्ष बाळाजी बाजीराव पेशवा पदावर राहिले. मात्र 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध मराठा हरले. बरोबर आहे ना. 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध मराठा हरले अहमदशाह अब्दाली बरोबर. ती एक मोठी कथा आहे. का हरले, कसं हरले ते नंतर डिस्कस करूया. 1761 मध्ये पानिपतचं युद्ध हरले. यांच्या जवळची मुलं, यांच्या जवळचे माणसं मेले. कोणाच्या जवळचे माणसं मिळाले? बाळाजी विश्वनाथ यांच्या जवळचे माणसं मेले. म्हणून हार्ट अटॅक येऊन बाळाजी विश्वनाथचा मृत्यू झाला 21 वर्ष राज्य केल्यानंतर. बघा आता पानिपतच्या युद्धात कोण मेला? त्यांचा सर्वात मोठा मुलगा मेला. कोण मेला मित्रांनो? विश्वासराव. आपण म्हणतो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का. तर आपण म्हणतो नाही का, विश्वास मेला पानिपतच्या युद्धात. हे विश्वासराव पानिपतच्या युद्धात मेले 1761 मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो सदाशिव भाऊ म्हणजे सगळे चुलत भाऊ पण पानिपतच्या युद्धात मेले. आणि शमशेर बहादूर हे पण पानिपतच्या युद्धात मेले. म्हणजे सगळा सावत्र भाऊ, सगळा चुलत भाऊ आणि मोठा मुलगा पानिपतच्या युद्धात मेल्यामुळे बाळाजी विश्वनाथ यांना हा धक्का सहन होऊ शकला नाही. बाळाजी बाजीराव यांना हा धक्का सहन होऊ शकला नाही आणि 1761 मध्ये त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. 1761 मध्ये मृत्यू झाला. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांची हार झाली, मराठ्यांची इज्जत गेली होती. अहमदशाह अब्दालीला माहिती होतं मराठ्यांची ताकद, तरी सुद्धा इंग्रज, फ्रेंच असतील किंवा खाली दख्खनचे निजाम असतील, मैसूर असेल की या सर्वांमध्ये मराठ्यांची इज्जत गेली होती. आणि ती इज्जत पुन्हा मिळवण्याचं काम माधवरावांनी केलं. कोणी केलं? माधवरावांनी केलं. 1761 मध्ये राजे झाले. 1761 ते 1772 हा काळ माधवरावांचा 2 नंबरचा पोरगा काय झाला? राजा झाला. कदाचित बापा इतका आणि आजोबा इतकाच ताकदीदार, तेवढाच हुशार आणि तेवढाच ताकदवान. ठीक आहे. त्याने माधवरावांनी पुन्हा दिल्लीवर आक्रमण केलं. आणि दिल्लीवर आक्रमण केल्यानंतर एक मोठी कथा आहे. शाह आलम दुसऱ्याला का सोडलं, कसं सोडलं ते नंतर करूया. आपण मराठ्यांच्या अंगाने चालू आहे. आणि गेलेली इज्जत मराठ्यांची पुन्हा वापस मिळवली. कोणी? माधवरावने. पण माधवरावांचा वयाच्या 28व्या वर्षीच शनिवार वाड्याचा दरवाजा पडून अंगावर पडून काय झाला? माधवरावांचा मृत्यू झाला. माधवरावांचा काय झाला मित्रांनो? मृत्यू झाला. आता माधवरावांच्या मृत्यूनंतर तिसरा मुलगा राजा झाला. तिसरा मुलगा कोण झाला? राजा झाला. 1772 ते 1773. 1772 ते 1773 कोण? नारायणराव. आणि पहिला मोठा जो विश्वासराव पानिपतच्या युद्धात मेला, अतिशय हुशार माणूस, अतिशय शूर माणूस. त्याच्यानंतर माधवराव दुसरा पोरगा, अतिशय हुशार, अतिशय शूर. घरामध्ये 2-3 जर मुलं चांगले निघाले तर एखादा वाईट निघतोच, हा निसर्गाचा नियम आहे. तसं नारायणराव रगेल आणि रंगेल म्हणून प्रसिद्ध आहेत. नारायणराव रगेल आणि रंगेल म्हणून काय आहेत मित्रांनो? प्रसिद्ध आहेत. जसे काही राजा झाले तर अनेक मराठा सरदार त्यांच्या विरोधात होते. मराठा सरदारांना नारायणरावांचा विश्वास, नारायणरावांचं वागणं मान्य नव्हतं. मराठा सरदारांना नारायणरावांचं वागणं काय नव्हतं मित्रांनो? मान्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये चुलत्याने फायदा उचलला आणि नारायणरावाचा खून केला. अशा परिस्थितीमध्ये चुलत्याने फायदा उचलला, नारायणरावाचा खून चुलत्याने केला, म्हणजेच रघुनाथरावाने केला 1773 मध्ये. आणि रघुनाथराव 1773 मध्ये राजा झाले. 1773 ते 74 हा रघुनाथरावांचा राजा म्हणून कालावधी. 1773 ते 1774 रघुनाथराव ऍज अ राजा म्हणून, ऍज अ पेशवा म्हणून कालावधी. मात्र रघुनाथरावांच्या विरोधात बारभाई कारस्थान उभं राहिलं. 12 सरदार एकत्र आले आणि बारभाई कारस्थान उभं राहिलं. आता 12 सरदारांची नावं पण आपल्याला डिटेल करायची आहेत पुढे. बारभाई कारस्थान काय राहिलं मित्रांनो? उभं राहिलं. रघुनाथरावांना पेशवा पदावरून काढून दिलं. आणि या बारभाई कारस्थानामध्ये सर्वात जो प्रमुख होते ते होते नाना फडणवीस. कोण होते मित्रांनो? नाना फडणवीस. महाराष्ट्रामध्ये 350-150 आहेत फडणवीस. ठीक आहे. त्याच्यापैकी अर्धे 150 कोणाला मानलं जातं? नाना फडणवीसांना मानलं जातं. नाना फडणवीसांनी रघुनाथरावांना काढून टाकलं. आणि नारायणरावाची बायको गंगूबाई प्रेग्नेंट होत्या. गंगूबाई काय होत्या? प्रेग्नेंट होत्या. गंगूबाईला जर मुलगा झाला तर त्यालाच आपण पेशवा करू असं 12 सरदारांनी ठरवलं. असं 12 सरदारांनी काय केलं मित्रांनो? ठरवलं. आणि खरंच गंगूबाईला पोरगा झाला. आणि माधवराव, सवाई माधवराव किंवा माधवराव द्वितीय राजा झाले. सवाई माधवराव किंवा माधवराव द्वितीय काय झाले? राजा झाले. आणि माधवराव द्वितीय यांचा कालावधी 1775 ते 1797. जवळजवळ 23 वर्ष राजा झाले. आणि हे माधवराव द्वितीय जेव्हा राजा झाले त्यावेळेस माधवराव द्वितीय जन्माला आल्यानंतर त्यांना राजापद दिलं. मग आता 1 महिन्याचं पोरग, 2 वर्षाचं पोरग तलवार घेऊन युद्धावर जाईल का? नाही जाणार. तर पूर्ण सत्ता ही बारभाई कारस्थान चालवत होती. पूर्ण सत्ता कोण चालवत होती? बारभाई कारस्थान चालवत होती. आणि पूर्ण सत्ता बारभाई कारस्थान म्हणण्यापेक्षा नाना फडणवीस चालवत होते. कोण चालवत होते? नाना फडणवीस चालवत होते. नाना फडणवीसांनी माधवरावांना अतिशय त्रास दिला.
अतिशय त्रास दिला. नाना फडणवीसांच्या मनामध्ये कदाचित असं असेल किंवा असा विचार करत असतील नाना फडणवीस, जर आपण माधवरावला पूर्ण काही शिकवलं आणि माधवराव मोठे झाले आणि त्यांनी राज्यकारभार हातात घेतला तर आपल्या हातातनं सत्ता जाईल, म्हणून माधवरावांनी नाना फडणवीसांनी माधवरावांना काहीही शिकवलं नाही. त्यांना अतोनात त्रास दिला आणि या अतोनात त्रासला वैतागून 1797 मध्ये माधवरावांनी आत्महत्या केली. माधवरावांनी काय केली मित्रांनो? आत्महत्या केली. आता माधवरावांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या चुलत्याला पेशवा पद देण्यात आलं, बाजीराव दुसरा. हे पण तेवढेच इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत मित्रांनो, रगेल आणि रंगेल या कामासाठी. ठीक आहे. बाजीराव दुसरा 1818 मध्ये 1718 मध्ये यांना काय देण्यात आलं? पेशवा पद देण्यात आलं. म्हणजे बघा, एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह अँड वॉर, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. 1798 मध्ये यांना काय देण्यात आलं? पेशवा पद देण्यात आलं बाजीराव दुसऱ्याला. ठीक आहे मित्रांनो. आता यांना बघा, म्हणजेच काय, यांच्याच बापाने याच्या बापाला मारलं तरी चुलत्याला पेशवा पद दिलं आणि बाजीराव दुसऱ्याने आता नाना फडणवीसांना वैताग द्यायला, त्रास द्यायला सुरुवात केली आणि बाजीराव दुसऱ्याने नाना फडणवीसांनी पण आत्महत्या केली 1898 मध्ये. केव्हा आत्महत्या केलेली आहे? नाना फडणवीसांनी पण 1800 मध्ये काय केली? आत्महत्या केली. कोणाला वैतागून? बाजीराव दुसऱ्याला वैतागून. हे पण इतिहासामध्ये रगेल आणि रंगेल म्हणून काय आहेत? प्रसिद्ध आहेत. इथपर्यंत समजतंय मित्रांनो. आणि आता मग त्याच्यानंतर बाजीराव दुसरा यांचा दत्तक पोरगा म्हणजे नानासाहेब. बाजीराव दुसरा यांचा दत्तक पुत्र म्हणजेच कोण? नानासाहेब. त्याच्यानंतर पेशवा कोण झालं? नानासाहेब झाला. यांनीच मराठ्यांची पेशवाई संपवली. यांनीच काय संपवली? बाजीराव दुसरा यांनीच काय संपवली मित्रांनो? पेशवाई संपवली. सो ह्या पद्धतीने आपण येथे मराठ्यांच्या बाबतीत थोडंसं डिस्कस केलं. त्यांच्या युद्धांच्या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.